नमस्कार. लायब्ररी सायन्स सेट नेट लर्निंग या चॅनलमध्ये मी मनीषा बांगर तुमचं स्वागत करते. आज आपण या व्हिडिओमध्ये जून 2013चा UGC नेटचा सेकंड पेपर सॉल्व करणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ आल्यानंतर सर्वात प्रथम पाहायला मिळतील. आता सेट एक्झामची डेट डिक्लेअर झाल्यामुळे तुम्हाला अभ्यासाला लागायला काही हरकत नाही. अभ्यासाला सुरुवात करा, जोमाने अभ्यास करा, तरच तुम्हाला यश प्राप्त होईल. त्याचबरोबर माझे ऑल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही लायब्ररी सायन्स मनीषा बांगर असं जर तुम्ही सर्च केलं तर माझे ऑल 61 व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. चला व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन, द डिस्टन्स कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डिजिटल ऑब्जेक्ट आर. आन्सर डी, ऑल द अबाव. म्हणजेच फिजिकल मीडियम, लॉजिकल प्रोसेस आणि कॉन्टेक्स्टल रिकॉग्नाइज अँड ट्रान्सॅक्शन. त्यांनी काय सांगितले, हे डिजिटल ऑब्जेक्टचे काय आहेत, वैशिष्ट्य आहेत. डिजिटल ऑब्जेक्टचे वैशिष्ट्ये कोणती आहेत असा क्वेश्चन आहे. तर कोणकोणते आहेत, फिजिकल मीडियम, लॉजिकल प्रोसेस आणि कॉन्टेक्स्टल रिकॉग्नाइज अँड ट्रान्सॅक्शन, ऑल ऑफ द अबाव. क्वेश्चन नंबर 1, आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2, who in India is an irregular publication is published by. आन्सर ए, बिझनेस प्रेस बॉम्बे. हा क्वेश्चन IMP आहे. हा क्वेश्चन सेट एक्झामला आलेला आहे आधी. who in India an irregular publication is published by business press Bombay. Question number 2, answer A. Next question, question number 3, which department of the government of India deals with public libraries? Answer B, Department of Culture. Which department of the government of India deals with public library? Department of Culture. Next question, question number 4, information on Prime Minister of Bangladesh can be found in. Answer D, Statements Yearbook. Information on Prime Minister of Bangladesh can be found in Statements Yearbook. म्हणजे ऑल प्राईम मिनिस्टर म्हणजे कोणत्याही देशाच्या प्राईम मिनिस्टरची माहिती आपल्याला कशामध्ये पाहायला मिळेल, देशाच्या पूर्ण सगळ्यांची माहिती स्टेटमेंट्स इयरबुकमध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सांगते, ऑल आपल्याला कोणत्याही देशाच्या प्राईम मिनिस्टरची सर्व माहिती पाहिजे असेल तर आपल्याला स्टेटमेंट्स इयरबुकमध्ये पाहायला मिळेल. हे IMP क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. इन्फॉर्मेशन ऑन प्राईम मिनिस्टर ऑफ बांगलादेश कॅन बी फाउंड इन स्टेटमेंट्स इयरबुक. क्वेश्चन नंबर 4, आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5, eradication of malaria in India 1999 a report can be categorized under. हा रिपोर्ट कशामध्ये येतो? आन्सर ए, ट्रेड रिपोर्ट. हा रिपोर्ट कशामध्ये येतो? ट्रेड रिपोर्टमध्ये येतो. म्हणजे या वर्षीचे 1999चे जो रिपोर्ट आहे तो एवढा आहे. हे कशामध्ये येणार? ट्रेड रिपोर्ट. क्वेश्चन नंबर 5, आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6, विच इज नॉट रिप्रोग्राफिक सर्व्हिस. खालीलपैकी कोणती रिप्रोग्राफिक सर्व्हिस नाही असं विचारलेलं आहे. तर त्याचा आन्सर आहे सी, पेपर प्रिंटिंग. पेपर प्रिंटिंग आर नॉट रिप्रोग्राफिक सर्व्हिस. मग जर क्वेश्चन असा आला असता की खालीलपैकी कोणत्या रिप्रोग्राफिक सर्व्हिस आहेत तर त्याचा आन्सर आला असतं A, B and D आर करेक्ट. म्हणजेच मायक्रो कॉपिंग, ब्लू प्रिंटिंग आणि टर्मिनो कॉपिंग ह्या तिन्ही रिप्रोग्राफिक सर्व्हिस आहेत. आणि बघा 2 क्वेश्चनची तयारी होते. कोणत्या रिप्रोग्राफिक सर्व्हिस आहे? मायक्रो कॉपिंग, ब्लू प्रिंटिंग आणि टर्मिनो कॉपिंग ह्या रिप्रोग्राफिक सर्व्हिस आहेत. आणि क्वेश्चन असा विचारला होता, विच इज नॉट अ रिप्रोग्राफिक सर्व्हिस. आन्सर सी, पेपर प्रिंटिंग. नेक्स्ट क्वेश्चन बघा, एरिक इज स्पॉन्सर्ड बाय. एरिक इज स्पॉन्सर्ड बाय, त्याचा आन्सर आहे सी, डिपार्टमेंट ऑफ हेल्थ एज्युकेशन अँड वेलफेअर, गव्हर्नमेंट ऑफ USA. त्याचा आन्सर करेक्ट नाही असं त्यांनी दिलेलं आहे. त्यांनी खरं तर डिपार्टमेंट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन सायन्स हा आहे, इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन सायन्स अँड युनायटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन हे एरिकचे स्पॉन्सर्ड आहे. इथं त्यांनी आन्सर दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 8, इन द लायब्ररी हायरार्चिकली विच लेवल ऑफ मॅनेजमेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर एक्सटेंशन ऑफ पॉलिसी.
आन्सर ए मिडल लेवल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. METS stand for. METS stand for आन्सर डी मेटाडेटा इनकोडिंग ट्रान्समिशन स्टँडर्ड. METS स्टँड फॉर मेटाडेटा इनकोडिंग ट्रान्समिशन स्टँडर्ड. आता 2019च्या नेट एक्झामला हा क्वेश्चन आलेला आहे. METS स्टँड फॉर मेटाडेटा इनकोडिंग ट्रान्समिशन स्टँडर्ड. क्वेश्चन नंबर 9 आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. सेक्टर डिवाइस इज एन एक्सटेन्शन ऑफ. सेक्टर डिवाइस इज एन एक्सटेन्शन ऑफ आन्सर सी ऑक्टेव डिवाइस. सेक्टर डिवाइस ऑक्टेव डिवाइस असं लक्षात ठेवा. रायमिंग वर्ड सारखंच आहे. हा क्वेश्चन पण IMP आहे, आलेला आहे आधी. सेक्टर डिवाइस इज एन एक्सटेन्शन ऑफ ऑक्टेव डिवाइस. क्वेश्चन नंबर 10 आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. कंट्रोल डिसीज मलेरिया ब्रेन. कंट्रोल डिसीज मलेरिया ब्रेन इंडिकेटेड that it is answer C kernel title. Control disease malaria brain indicated that it is kernel title. Answer C. Next question number 12. A graphical representation using symbol to representation operation data flow is etc. Answer B flow chart. A graphical representation using symbols to represent operations डेटा फ्लो म्हणजेच युजिंग सिम्बॉल्स असतात त्याच्यामध्ये आणि डेटा फ्लो असतात, त्यांनाच काय म्हणतात तर फ्लो चार्टवर ह्या गोष्टी असतात. क्वेश्चन नंबर 12 आन्सर बी. मी आता येणाऱ्या स्टेट एक्झामसाठी ऑनलाईन क्लासेस सुरू करण्याचा विचार केलेला आहे. जर ज्याची कोणाची इच्छा असेल तर त्यांनी मला कमेंटमध्ये सांगावे. Question number 13. The 12 rules for relational database were given by. The 12 rules for relational database were given by. Answer A EF code. 12 rule कोणाचे होते? EF code. Question number 13 answer A. Next question number 14. A technique displaying graphic information on screen pixel by pixel with bits head in main memory is answer B bit mapping. पिक्सल बाय पिक्सल मी याचा शॉर्ट ट्रिक्समध्ये अभ्यास केला होता. पिक्सल बाय पिक्सल बिट मॅपिंग एवढंच लक्षात ठेवलं होतं आणि हाच क्वेश्चन आला होता, त्याच्यामुळे मला लगेच करता आलं होतं. त्यामुळेच मी प्रत्येक वेळेला सांगत असते की शॉर्ट ट्रिक्सनुसार अभ्यास करायला शिका. म्हणजेच क्वेश्चनची सुद्धा काय महत्त्वाचं आहे तेवढंच लक्षात घेतलं तर तुम्हाला त्याचा आन्सर देखील देता येईल. पिक्सल बाय पिक्सल विथ बिट्स हेड इन मेन मेमरी इज बिट मॅपिंग. क्वेश्चन नंबर 14 आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. Zotero is a answer D bibliographic reference management system. Zotero is a bibliographic reference management system. Answer D. Zotero ही काय आहे? एक bibliographic reference management system आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16. आन्सर आहे सी. A network in which the host computer control different nodes which further control other nodes is known as hierarchical network. A network in which the host computer control different nodes with further control other nodes is known as hierarchical network. Answer C. Question number 16 answer C. Next question number 17. Impact factor is devised by answer A Eugene Garfield. Impact factor is devised by Eugene Garfield. हा पण IMP क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. A skillful method of providing means machines and structure elements to streamline organizational work is known as strategic planning. A skillful method of providing means machines अँड स्ट्रक्चर एलिमेंट्स या सगळ्यांना मिळून या सगळ्यांच्या वर्कलाच मिळून काय म्हणतात? स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग. आन्सर बी. क्वेश्चन नंबर 18 आन्सर बी.
नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. Financial allocation made to a library for purchase of the furniture and equipment usually come under the budget head. Answer C. Non-recurrent grant. म्हणजेच काय? अनावर्ती खर्च. यालाच काय म्हणतात? अनावर्ती खर्च. आणि आवर्ती आणि अनावर्ती असे दोन प्रकार असतात. आवर्ती म्हणजेच वारंवार होणारा खर्च आणि अनावर्ती म्हणजे वारंवार न होणारा खर्च. आता बघा, आपण फर्निचर या गोष्टी या वारंवार केल्या जात नाहीत, म्हणजेच त्यांना ते कोणतं कशामध्ये येतं? अनावर्ती खर्चामध्ये येतं. आणि किंवा समजा महिन्याचं आपलं जर दैनंदिन जर जीवनातलं जर घ्यायचं झालं, समजा एखादा आपल्याला फ्रीज घ्यायचा असेल तर तो फ्रीज अनावर्ती खर्चात येतो, कारण आपल्याला फ्रीज हे रोज रोज घेत नाहीत आपण, परंतु महिन्याचा किराणा आपल्याला दर महिन्याला भरावाच लागतो. म्हणजेच तो कशामध्ये येणार? आवर्ती खर्चामध्ये येणार. आणि अनावर्तीमध्ये काय येणार? मग फ्रीज. म्हणजेच सांगण्याचं तात्पर्य असं आहे की नॉन रिक्रुटमेंट ग्रँट म्हणजेच अनावर्ती खर्च आणि रिक्रुटमेंट मीन्स आवर्ती खर्च. आवर्ती आणि अनावर्ती असे दोन खर्चाचे प्रकार आहेत. क्वेश्चन नंबर 19. आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. Historical government record related to an organization are maintained in. याचा आन्सर आहे सी. फर्स्ट अँड थर्ड आर करेक्ट. म्हणजेच अचीव, आर्काइव्स अँड रिपॉझिटरी. हिस्टॉरिकल गव्हर्नमेंट रेकॉर्ड related to an organization are maintained in archives and repository. Question number 20. Answer C. First and third are correct. Next question पाहूया. याचा आन्सर आहे सी. क्वेश्चन नंबर 21. त्याचा आन्सर आहे ए. Major elements of professions are. Answer A. First, second and four are correct. Philosophy, body of language and status. Major elements of a profession are philosophy, body of language and status. Question number 21. Answer A. Next question number 22. Which of the following state don't have library legislation? काय विचारलेलं आहे? खालीलपैकी कोणत्या ह्याच्यामध्ये लायब्ररी लेजिस्लेशन नाही असं सांगितलेलं आहे. आणि त्याचा आन्सर आहे बी. सेकंड अँड थर्ड आर करेक्ट. दिल्ली अँड जम्मू अँड काश्मीर याच्यामध्ये लायब्ररी लेजिस्लेशन नाही. क्वेश्चन नंबर 22. आन्सर बी. सेकंड अँड थर्ड आर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. बोथ बी अँड डी दोन्ही बोथ म्हणजे दोन्ही आन्सर असण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितले. क्वेश्चन नंबर 23. त्याचा आन्सर देखील बी आहे. विच ऑफ द फॉलोइंग प्रिन्सिपल्स आर असोसिएट विथ लायब्ररी बिल्डिंग प्लॅनिंग. हा क्वेश्चन सेट एक्झामला आलेला आहे, IMP क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर आहे बी. प्रिन्सिपल ऑफ कॉन्फॉर्मिलिटी, त्याच्यानंतर प्रिन्सिपल ऑफ सिम्प्लिसिटी अँड प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युटी. Question number 23. Answer B. Second, third and fourth are correct. Next question number 24. त्याच्यामध्ये देखील आपल्याला लावायला क्वेश्चन. ETD database in India is maintained by. ETD database in India is maintained by. Answer C. सेकंड अँड थर्ड आर करेक्ट. म्हणजे शोधगंगा, विद्यानिधी आणि शोधगंगा. ETD डेटाबेस इन इंडिया मेंटेन बाय. ETD जो डेटाबेस आहे तो इंडियामध्ये कोण मेंटेन करतं? तर विद्यानिधी आणि शोधगंगा हे मेंटेन करतं. क्वेश्चन नंबर 24. आन्सर सी. सेकंड अँड थर्ड आर करेक्ट. आणि शोध गंगोत्रीचं माहीत आहे ते सांगते. शोध गंगोत्री सिनॉप्सिस ऑफ थिसिस. ज्यावेळेस माझं सेट निघालं त्यावेळेस हा क्वेश्चन आला होता. शोध गंगोत्री हा कशाशी संबंधित आहे? सेटमध्येच आला होता क्वेश्चन. त्याचा आन्सर होतं सिनॉप्सिस ऑफ थिसिस. लगेच आपल्याला एखाद्या गोष्टीचं जर माहीत असेल तर लगेच तिथं लक्षात ठेवत जा.
Show the Gangotri synopsis of thesis. ETD database in India is maintained by Vidyanidhi and Shodha Ganga. Question number 24. Answer C. Next question. Question number 25. Vocabulary in a database in control by. Answer आहे B. Standard file and authority file. Vocabulary in a database is controlled by standard file and authority file. Question number 25. Answer B. हा पण आलेला आहे सेट एक्झामला क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 26. लिमिटेशन्स ऑफ बिब्लोमॅट्रिक्स इज आर. त्याचा आन्सर आहे सी. फर्स्ट, सेकंड अँड फोर्थ आर करेक्ट. ॲनालाइज रिसर्च अँड डेव्हलपमेंट ट्रेड्स. त्याच्यानंतर डिस्क्रायबिंग टेस्ट, नॉट नेसेसरी मिनिंग अँड कॉन्टेक्स्ट. अँड फोर्थ, सायटेशन बायस. क्वेश्चन नंबर 26. आन्सर सी. फर्स्ट, सेकंड अँड फोर्थ आर करेक्ट. लिमिटेशन ऑफ बिब्लोमॅट्रिक्स इज आर. Limitation of bibliometrics is are. Sorry. Question number 26. Limitation of bibliometrics is are. The answer आहे A. Second and fourth are correct. Citation bias and describing text, not necessary meaning and context. Question number 26. Answer A. Second and fourth are correct. Next question. Question number 27. Identify the techniques to collect the data regarding the number of person visit the periodical section of the library at different hours of the day. त्याचा आन्सर आहे सी. सेकंड, थर्ड अँड फोर आर करेक्ट. ऑब्झर्वेशन अँड लायब्ररी रेकॉर्ड. आयडेंटिफाय द टेक्निक्स टू कलेक्ट डेटा रिगार्डिंग द नंबर ऑफ पर्सन विजिट द पिरियॉडिकल सेक्शन. म्हणजे ते किती जणांनी विजिट केलेले आहे पिरियॉडिकल सेक्शनला ऑफ द लायब्ररी अँड डिफरंट अवर्स ऑफ द डे. ऑब्झर्वेशन अँड लायब्ररी रेकॉर्ड. क्वेश्चन नंबर 27. आन्सर सी. सेकंड अँड थर्ड अँड फोर आर करेक्ट. हे क्वेश्चन मोठे असल्यामुळं क्वेश्चन नंबर 28. चा आन्सर आहे डी. तुम्हाला मी इथं आन्सर सांगते आधी. क्वेश्चन नंबर 28. विच ऑफ द फॉलोइंग्स आर प्रोहॅबिट अंडर कॉपीराईट. त्याचा आन्सर आहे डी. फर्स्ट, सेकंड अँड फोर आर करेक्ट. डाउनलोडिंग अ डॉक्युमेंट, प्रिंटिंग मल्टिपल कॉपीज. त्याच्यानंतर प्लेसिंग अ कॉपीराईट प्रोटेक्टेड डॉक्युमेंट ऑन वेब सर्व्हर्स. अँड फोर्थ, डाउनलोडिंग अ डॉक्युमेंट, अ लायसन्स टू यूज अँड ईमेलिंग इट. क्वेश्चन नंबर 28. क्वेश्चन असा आहे विच ऑफ द फॉलोइंग्स आर प्रोहॅबिट अंडर कॉपीराईट. आन्सर डी. फर्स्ट, सेकंड अँड फोर आर करेक्ट. डाउनलोडिंग अ डॉक्युमेंट, प्रिंटिंग मल्टिपल कॉपीज, प्लेसिंग अ कॉपीराईट प्रोटेक्टेड डॉक्युमेंट ऑन वेब सर्व्हर आणि डाउनलोडिंग अ डॉक्युमेंट विथ लायसन्स टू यूज अँड ईमेलिंग इट. क्वेश्चन नंबर 28. आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 29. हा पण क्वेश्चन आलेला आहे सेट एक्झामला. द प्रोफेशनल एथिक्स हेल्प्स टू. आन्सर आहे सी. फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट. गेट द राईट डायरेक्शन अँड इन्हान्स इमेज. IMP क्वेश्चन आहे. गेट द राईट डायरेक्शन अँड इन्हान्स इमेज. क्वेश्चन नंबर 29. आन्सर सी. फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट. Get the right direction and enhance image. The professional ethics helps to get the right direction and enhance image. IMP क्वेश्चन असल्यामुळे मी तीनदा रिपीट केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 30.
क्वेश्चन नंबर 30 याच्यामध्ये देखील आपल्याला जोड्या लावायला सांगितलेल्या आहेत. पहिल्यांदा सिस्टमॅटिक बिब्लिओग्राफी, तर आन्सर आहे थर्ड. लिसनिंग ऑफ आयटम विथ मिनिमम डिटेल्स. सिस्टमॅटिक बिब्लिओग्राफी, लिसनिंग ऑफ आयटम्स विथ मिनिमम डिटेल्स. नेक्स्ट, analytical of critical of books, analytical or critical of books. The second, investigation of physical nature of books. Investigation of physical nature of books. त्याच्यानंतर historical bibliography, concerned with art of writing, printing and binding. Concerned with art of writing, प्रिंटिंग अँड बायडिंग. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट डॉक्युमेंटरी बिब्लिओग्राफी, लिस्ट ऑफ मायक्रो अँड मिक्रो आयडियाज ऑफ आर्टिकल. मी पुन्हा एकदा सांगते. क्वेश्चन नंबर 30 चा आन्सर आहे सी. पहिल्यांदा स्टॅटिस्टिकल बिब्लिओग्राफी, लिस्टिंग ऑफ आयटम्स विथ मिनिमम डिटेल्स. त्याच्यानंतर ॲनालिटिकल ऑल क्रिटिकल ऑफ बुक्स, इन्व्हेस्टिगेशन ऑफ फिजिकल नेचर ऑफ बुक्स. त्याच्यानंतर हिस्टॉरिकल बिब्लिओग्राफी, कन्सल्ट विथ आर्ट ऑफ रायटिंग, प्रिंटिंग अँड बायडिंग. अँड डॉक्युमेंटरी बिब्लिओग्राफी, लिस्ट ऑफ मायक्रो अँड मिक्रो आयडियाज ऑफ आर्टिकल. क्वेश्चन नंबर 30 आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 31. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, जोड्याच लावायच्या आहेत. इनरोलमेंट ऑफ स्टुडंट इन अ युनिव्हर्सिटी डिरेक्टरी. वेदर ऑफ डेन्मार्क, जिओग्राफिकल सोर्स, नंबर ऑफ फॉरेन विजिट, वर्ल्ड बुक फेअर इन 2011 इयर बुक. आणि नंबर ऑफ हॉस्पिटल इन चायना, स्टॅटिस्टिकल सोर्स. नंबर ऑफ हॉस्पिटल इन चायना, स्टॅटिस्टिकल सोर्स. हा क्वेश्चन याआधी आलेला आहे. क्वेश्चन नंबर 31 आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 32. याच्यामध्ये देखील जोड्या लावायला सांगितलेत आपल्याला. फर्स्ट लॉ ऑफ लायब्ररी सायन्स, वेब ॲक्सेस टू रिसोर्स. फर्स्ट लॉ ऑफ लायब्ररी सायन्स, वेब ॲक्सेस टू रिसोर्स. सेकंड लॉ ऑफ लायब्ररी सायन्स, ओपन ॲक्सेस इनिशिएटिव्ह. थर्ड लॉ ऑफ लायब्ररी सायन्स, सर्च इंजिन अँड सब्जेक्ट गेटवे. आणि फोर्थ लॉ ऑफ लायब्ररी सायन्स, रिअल टाईम ॲक्सेस. अतिशय MP क्वेश्चन आणि खूप सुंदर, आपण जर केलं तर लक्षात राहण्यासारखा. फर्स्ट लॉ ऑफ लायब्ररी सायन्स, वेब ॲक्सेस टू रिसोर्स. सेकंड लॉ ऑफ लायब्ररी सायन्स, ओपन ॲक्सेस इनिशिएटिव्ह. थर्ड लॉ ऑफ लायब्ररी सायन्स, सर्च इंजिन अँड सब्जेक्ट गेटवे. अँड फोर्थ लॉ ऑफ लायब्ररी सायन्स, रिअल टाईम ॲक्सेस. क्वेश्चन नंबर 32 आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 33. याच्यामध्ये देखील आपल्याला जोड्या लावायला सांगितलेल्या आहेत आणि खूप सोपे क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चन पेपरमध्ये. डग्लस मॅकग्रेगर, थेरी एक्स अँड थेरी वाय. अब्राहम मास्लो. डग्लस मॅकग्रेगर, थेरी एक्स अँड थेरी वाय. अब्राहम मास्लो, सेल्फ ॲक्च्युलायझेशन नीड्स. F.W. टेलर, सायंटिफिक मॅनेजमेंट. आणि मॅक्स वेबर, थेरी ऑफ ऑथॉरिटी. मॅक्स वेबर, थेरी ऑफ ऑथॉरिटी स्ट्रक्चर. डग्लस मॅकग्रेगर, थेरी एक्स अँड थेरी वाय. अब्राहम मास्लो, सेल्फ ॲक्च्युलायझेशन नीड्स. F.W. टेलर, सायंटिफिक मॅनेजमेंट. अँड मॅक्स वेबर, थेरी ऑफ ऑथॉरिटी.
तुम्हाला असं वाटत आहे की आपण फक्त सेकंड पेपरचे 45 क्वेश्चन पाहत आहोत, पण एका क्वेश्चनमध्ये, एका जोड्या लावामध्ये तुमच्या 4 क्वेश्चनची तयारी होते. हे अजिबात विसरू नका आणि खूप चांगल्या प्रकारे तयारी करा. जास्तीत जास्त व्हिडिओ वॉच करा, म्हणजेच तुम्हाला नंतर दुसरा अभ्यास करण्याची काहीच गरज नाही. आणि व्हिडिओला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. चला, क्वेश्चन नंबर 33, आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 34. एज्युकेशन 370, मेडिसिन 610, फोटोग्राफी 770 आणि ॲस्ट्रॉनॉमी 520. हे तुम्हाला कळलं पाहिजे. त्याच्यासाठी 0 ते 10 ऑल संकीर्ण वर्ग पाठ करा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. शिक्षण हे 300 मध्ये येतं, मेडिसिन हे 600 मध्ये येतं, विज्ञान सगळं 600 मध्ये येतं, फोटोग्राफी म्हणजे कला सगळ्या कशामध्ये येतात, 700 मध्ये येतात, ॲस्ट्रॉनॉमी 500 मध्ये येते. हे सगळं तुम्हाला कळलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही 0 ते 10 हे संकीर्ण वर्ग जे बिलीपला होते ते सगळे ऑल पाठ करा. क्वेश्चन नंबर 34, आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 35. आपण सोपा क्वेश्चन आहे. की टू गिवन, त्याचा आन्सर आहे ए. क्वेश्चन नंबर 35, आन्सर ए. की टू अ गिवन कलेक्शन, कॅटलॉग. की टू लिटरसी सोर्स ऑन अ सब्जेक्ट, बिब्लियोग्राफी. रिप्रेझेंटेशन ऑफ सब्जेक्ट कॉन्सेप्ट, इंडेक्स. आणि कन्स्टलेशन ऑफ अ डॉक्युमेंट, अब्स्ट्रॅक्ट. पुन्हा एकदा रिपीट करते मी, जोड्या लावायचे ऑल क्वेश्चन पुन्हा एकदा रिपीट करते. की टू गिवन कलेक्शन, कॅटलॉग. की टू लिटरसी सोर्स ऑन अ सब्जेक्ट, बिब्लियोग्राफी. रिप्रेझेंटेशन ऑफ सब्जेक्ट कॉन्सेप्ट, इंडेक्स. आणि कन्सॉलिडेशन ऑफ अ डॉक्युमेंट, अब्स्ट्रॅक्ट. क्वेश्चन नंबर 35, आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 36. याच्यामध्ये देखील आपल्याला जोड्या लावायला सांगितलेत. युनिटी ऑफ कमांड, वन बॉस वन प्लॅन. युनिटी ऑफ डायरेक्शन, ऑर्डर्स फ्रॉम ओनली वन पर्सन. त्याच्यानंतर ई स्पिरिट दिस क्रॉप्स, स्ट्रेन इन युनिटी. आणि डिव्हिजन ऑफ वर्क, स्पेशलायझेशन. युनिटी ऑफ कमांड, वन बॉस वन प्लॅन. युनिटी ऑफ डायरेक्शन, ऑर्डर्स फ्रॉम ओनली वन पर्सन. ई स्पिरिट दी क्रॉप्स, स्ट्रेन इन युनिटी. आणि डिव्हिजन ऑफ वर्क, स्पेशलायझेशन. क्वेश्चन नंबर 36, आन्सर ए. हे सिक्वेन्सनुसार लावायला सांगितलंय त्यांनी. त्याचा आन्सर आहे डी. सिक्वेन्सनुसार लावायला सांगितले. इन ऑर्डर टू सिक्वेन्सनुसार लावा असं सांगितलं आहे त्यांनी. पहिल्यांदा सेकंड, कलकत्ता पब्लिक लायब्ररी 1836. त्याच्यानंतर फोर्थ, इम्पिरियल लायब्ररी 1903. त्याच्यानंतर थर्ड, इम्पिरियल लायब्ररी ॲक्ट 1930. मी जरा बॉन्ड लहान करते. पुन्हा एकदा सांगते. क्वेश्चन नंबर 37 चा आन्सर आहे डी. पहिल्यांदा सेकंड, कलकत्ता पब्लिक लायब्ररी 1836. त्याच्यानंतर इम्पिरियल लायब्ररी 1903. त्याच्यानंतर इम्पिरियल लायब्ररी ॲक्ट 1930. आणि नंतर नॅशनल लायब्ररी 1948. इयरनुसार लावा असा क्वेश्चन होता. पुन्हा एकदा सांगते, सगळ्यांचे इयर्स सांगते. नॅशनल लायब्ररी 1948, कलकत्ता पब्लिक लायब्ररी 1836, इम्पिरियल लायब्ररी ॲक्ट 1930 आणि इम्पिरियल लायब्ररी 1903. क्वेश्चन नंबर 37, आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 38. ह्याच्यामध्ये सुद्धा इयरनुसार लावायचं. किती वेळा सांगितलं हा क्वेश्चन, तरी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते ह्याचे इयर्स. कोलन क्लासिफिकेशन 1933. पोलोनोग्रामा टू लायब्ररी क्लासिफिकेशन 1937. 5 लॉज ऑफ लायब्ररी सायन्स 1931 आणि क्लासिफाईड कॅटलॉग कोड 1934. क्वेश्चन नंबर 38, आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 39.
त्याचा आन्सर आहे ए ट्रू बट आर इज फॉल्स. Digitization has proved to be possible for every format and medium heads by library. हे ट्रू आहे. आणि all libraries are making their text and visual collection digitized. हे चुकीचं आहे. क्वेश्चन नंबर 39 आन्सर ए ट्रू बट आर इज फॉल्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 40. त्याचा आन्सर आहे सी ए ट्रू बट आर इज फॉल्स. कधी कधी त्याचे आन्सर सारखेच असतात, लक्षात ठेवा. अ स्पिट ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमिक्स अँड टेक्नॉलॉजिकल सपोर्ट द ग्रोथ ऑफ पब्लिक लायब्ररी सिस्टीम इज लॉपसाइड. बरोबर आहे. अँड द पब्लिक लायब्ररीज आर टोटली डिपेंडिंग ऑन टॅक्स अमाऊंट. हे चुकीचं आहे. बरोबर आहे ना. ह्या पब्लिक लायब्ररी जे सार्वजनिक ग्रंथालय आहेत ते फक्त टॅक्स आणि अमाऊंटवर ह्याच्यावरच अवलंबून असतात. हे चुकीचं आहे. क्वेश्चन नंबर 40 आन्सर सी ए ट्रू बट आर इज फॉल्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 41. त्याचा आन्सर आहे ए. दोन्ही काय आहेत? ट्रू आहे. पे अँड यूज कॉन्सेप्ट हॅज नॉट बीन ॲक्सेप्टेड इन लायब्ररीज ऑफ इंडिया. बरोबर आहे. आणि लायब्ररी स्टाफ डज नॉट पोसेस अँड इसेन्शियल स्किल रिक्वायर फॉर प्रोडक्ट डेव्हलपमेंट अँड प्रमोशन. बोथ ए अँड आर ट्रू. क्वेश्चन नंबर 41 आन्सर ए. क्वेश्चन नंबर 42 चा आन्सर आहे बी ए फॉल्स बट आर इज ट्रू. Library science profession in India enjoy the status at par with medical, legal and management professionals. And reason, S.R. Ranganathan's contribution and techniques for Indian librarianship secure a status to the professions. Question number 42, answer B, A false but R is true. Next question number 43. दोन्हीही ट्रू आहेत. In conducting research, social sciences are not considered at par with natural sciences. And reason, research in social sciences can't be performed too rigorously as can be natural science. दोन्ही काय आहे? ट्रू आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 44. त्याचा आन्सर आहे सी. दोन्हीही ट्रू. बोथ ए अँड आर ट्रू. रिसर्च स्टार्ट in mind first and then in laboratories. And reason, systematically conduct research leads to generalization. बरोबर आहे. म्हणजे पहिल्यांदा माइंडमध्ये आलं कधी? लॅबोरेटरी म्हणजेच प्रयोगशाळेपासून आपल्याला रिसर्चची संकल्पना माहीत झाली आणि ह्या सगळ्या गोष्टी जनरलायझेशनवर आहेत. ह्या दोन्ही बरोबर आहेत. क्वेश्चन नंबर 44 आन्सर सी. बोथ ए अँड आर ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 45. त्याचा देखील आन्सर ए आहे. दोन्हीही ट्रू आहेत. सिस्टमॅटिक अँड इफिशियंट यूज ऑफ स्टॅटिस्टिकल टूल्स इन रिसर्च हेल्प्स इन प्रिमाइज इंटरप्रिटेशन ऑफ रिसर्च रिझल्ट. रिझन, स्टॅटिस्टिकल टूल्स कॅन नॉट गिव्ह स्पेसिफिक एक्सपेक्टेशन ऑफ द डेटा. हे दोन्ही कसे आहेत? ट्रू आहेत. इथं आपले ट्रू आणि इथं आपला UGC नेट जून 2013चा सेकंड पेपर सॉल्व झालेला आहे आणि याच्यामध्ये खूप महत्त्वाचे क्वेश्चन्स होते आणि ते आताही येण्याची खूप शक्यता आहे. पुन्हा मी सांगत असते, प्रिव्हियस इयर ऑल UGC नेटचे क्वेश्चन पेपर करा. तुमचं सेट हे 110% निघणारच. आणि ज्यांना खरंच अजून म्हणजे लायब्ररी सायन्समधल्या कोणत्याच कॉन्सेप्ट माहीत नाही, बिलीपीएमलीपचा अभ्यास कसा करायचा माहीत नाही, त्यांच्यासाठी मी ऑनलाईन कोर्स स्टार्ट करणार आहे. त्याची फी खूप कमी आहे. 15 लेक्चरची फी 500 रुपये आहे. त्याच्यामुळे ज्यांना कोणाला हे जॉईन करायचं आहे त्यांनी मला कमेंटमध्ये सांगावं. आजची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी इथंच संपवते. अशीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन घेऊन भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओत. धन्यवाद.